महाड चौदार तळे सत्याग्रह शताब्दी निमित्त दिनांक 19 मार्चला महाड क्रांतीभूमीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे मानवी हक्क परिषद रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांची आयोजकांकडून भेट व निवेदन सादर। जगाच्या इतिहासात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या महाड क्रांतीभूमीतील सामाजिक समतेच्या चौदार तळे पाणी सत्याग्रह लढ्याला ऐतिहासिक महत्त्व आहे। याच धर्तीवर दिनांक 20 मार्च 2026 रोजी कोकणातील महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऐतिहासिक महाड चौदार तळे सत्याग्रह व मनुस्मृती दहन कार्यक्रमाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात होणार आहे। भारतीय समाज परिवर्तनाच्या चळवळीत महाड चौदार तळे सत्याग्रहाचे खूप मोठे महत्त्व आहे। या सत्याग्रह आंदोलनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय नेतृत्व उदयास आले व दलितांच्या आत्मसन्मानाच्या लढाईचा प्रारंभ झाला। या 1927 सालच्या ऐतिहासिक सत्याग्रह परिषदेचे प्रमुख संघटक महाड जवळील दासगावचे शिक्षित लढाऊ तरुण रामचंद्र बाबाजी मोरे उर्फ RB मोरे हे होते, जे त्या काळातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत विश्वासू सहकारी व पत्रकारही होते। नंतर ते कम्युनिस्ट पक्षाचे धडाडीचे नेते व पत्रकार बनले। अशा या RB मोरे यांच्याच महाड जवळील लाडवली या जन्मगावातील बेटकर मठातील सभागृहात दिनांक 19 मार्च रोजी मानवी हक्क राष्ट्रीय परिषद मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र राज्यातर्फे व जाती अंत संघर्ष समिती महाराष्ट्र समितीच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणार आहे। या परिषदेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस कॉ.एम.ए. बेबी पॉलिट ब्युरो सदस्य डॉक्टर अशोक ढवळे, आंबेडकरी विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे, लोकशाहीर संभाजी भगत, मा.क.प.चे राज्य सचिव व शेतकरी नेते कॉम्रेड अजित नवले, महाराष्ट्रातील सामाजिक विचारवंत आदी उपस्थित राहणार आहेत। या परिषदेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सुमारे 1000 प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। सर, काय सांगाल, आज संपूर्ण आपण प्रमुख पदाधिकारी नेतेगण रायगड जिल्हाधिकारी यांची भेट घेतलेली आहे, चर्चा केलेली आहे, नेमका काय विषय आहे, कशा संदर्भातची ही भेट होती? मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सचिवमंडळ सदस्य शैलेंद्र कांबळे, त्याचबरोबर जाती अंत संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचा मी निमंत्रक। आज माझ्यासोबत रायगड जिल्हा कमिटीचे आणि कामगारांचे नेते कॉम्रेड भूषण पाटील, त्याचबरोबर कॉम्रेड सुबोध मोरे जे आमच्या जातीअंत संघर्ष समितीचे सदस्य आहेत राज्य कमिटीचे, त्याचबरोबर चंद्रकांत भंडारे ज्यांनी इंदू मिलची मागणी आणि पाठपुरवठा केला आणि मुंबईमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 12 एकरवर इंदू मिलमध्ये स्मारक होते त्याचे मुख्य मागणी करणारे चंद्रकांत भंडारे माझ्यासोबत आहेत। आज आम्ही या ठिकाणी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती। येणाऱ्या 19 आणि 20 तारखेला जे महाडमध्ये आम्हाला आंदोलन करायचं आहे। आंदोलन म्हणजे काय की 99 वर्षापूर्वी महाडमध्ये जे चौदार तळ्याचं आंदोलन झालं त्या चौदार तळ्याच्या आंदोलनाला आणि त्याचबरोबर 25 डिसेंबर 1927 साली जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं त्याला पण 99 वर्ष पूर्ण होऊन येणाऱ्या पूर्ण वर्ष हे शताब्दी वर्ष म्हणून साजरं केलं जाणार आहे। आणि म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पक्षाच्या राज्य कमिटीमध्ये ही चर्चा घडवली आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आज ही जी जातीय उतरंड आहे, जातीयवाद आहे, आज ही आपल्याला बघायला मिळतं की धर्मांध शक्ती या देशामध्ये थैमान घालत आहेत आणि त्याच्या विरोधात जर खरी वैचारिक चळवळ आपल्याला पुढे न्यायची असेल तर बाबासाहेबांनी जे काही योगदान केलं आहे, जे 100 वर्षापूर्वी बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन करून एक समतेची व्यवस्था, समता आपल्या देशामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि जातीय व्यवस्था नष्ट झाली पाहिजे। ज्या बाबासाहेबांनी जाती निर्मूलनाचं काम केलेलं आहे, जे आंदोलन केलं आहे, जी वैचारिक भूमिका घेतली आहे, जो वैचारिक लढा दिलेला आहे, आज तो पुन्हा कुठेतरी आपल्याला दिसतोय की तो आपण सगळे विसरत चाललेलो आहोत। तर मला असं वाटतं की पुन्हा तो पेटवणं
हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तिकडे त्याला पाहते आणि म्हणून आज आम्ही ह्या ठिकाणी 19 तारखेला 3 वाजता आम्ही त्या ठिकाणी आपल्या रायगड रोडवर आपला वडवली नावाचं गाव आहे, त्या गावाच्या इथे बेटकर हॉल आहे, त्या बेटकर हॉलमध्ये आम्ही 3 वाजता परिषद घेणार आहोत। त्या परिषदेमध्ये रायगड जिल्ह्याचे जे कलेक्टर आहेत जावळे साहेब यांना आम्ही प्रत्यक्ष भेटून आमचा जो कार्यक्रम आहे 19 आणि 20 त्याचबरोबर रायगड जिल्ह्यामध्ये कॉम्रेड RB मोरे, मग सहस्त्रबुद्धे असतील, चित्रे असतील, सवादकर असतील, टिपणीस असतील, ह्या लोकांचा कुठेतरी नामोल्लेख झाला पाहिजे। आज आपण बघतो बाबासाहेबांचं तर तिथे स्मारक आहेच आणि ते असलंच पाहिजे, त्याच्यामध्ये काही दुमत नाही, परंतु ह्या ज्या विभूतींनी जे काम केलेलं आहे बाबासाहेबांबरोबर, बाबासाहेबांचे जे सहकारी होते त्यांची पण कुठेतरी नोंद जी आहे ती असली पाहिजे आणि म्हणून त्या पद्धतीचं पत्र देखील आम्ही जावळे साहेबांना आम्ही दिलेलं आहे आणि त्याचबरोबर जावळे साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की येणाऱ्या 19 आणि 20 तारखेला जी काय आम्ही परिषद घेतो आहे आणि त्याचबरोबर 20 तारखेला मिरवणूक काढतो आहे त्यावेळी आमचे जे जनरल सेक्रेटरी येणार आहेत आणि सगळे पाहुणे येणार आहेत त्यांची व्यवस्था आणि त्यांच्यासाठीची सगळी व्यवस्था व्हावी। तर त्यांनी आम्हाला अश्युरन्स केलेलं आहे की शांततेत तुम्ही सगळा कार्यक्रम करा, आम्ही तुम्हाला सगळं सहकार्य आणि त्या पद्धतीचं मदत करायला तयार आहोत। हे फार चांगलं काम आम्ही या इथे येऊन केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं पण आम्ही या माध्यमातून आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो। धन्यवाद। सर काय सांगाल, आज अलिबागमध्ये अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद झाली, नेमकं 19-20 मार्चला महाडच्या 14 तळ्यासंबंधीची जी भूमिका आपण घेतलेली आहे भविष्याच्या काळामध्ये काय आहे नेमकं ते? आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की येत्या 19-20 मार्चला महाडला जो ऐतिहासिक 14 तळेचा सत्याग्रह झाला त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। त्याची सुरुवात शताब्दी वर्षाची सुरुवात होते आहे आणि ही एक भारतीय समाज परिवर्तनाच्या चळवळीतली खूप महत्त्वाची घटना आहे। काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उत्तुंग नेतृत्व जे आहे हे या महाड सत्याग्रहातूनच पुढे आलेलं आहे आणि आज आपण बघतो की देशभर नव्हे तर जगभर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आज त्यांचा विचार हा पोचलेला आहे आणि अशा या महाडच्या जो सत्याग्रह झाला तर त्या सत्याग्रहाचं महत्त्व ओळखून आणि या महाडच्या सत्याग्रहाचं आयोजन करण्यामध्ये त्याचे प्रमुख संघटक हे कॉम्रेड RB मोरे जे महाडजवळ दासगाव गावचे सुपुत्र होते तर ते त्याचे प्रमुख संघटक होते। आपल्याला कल्पना आहे की 19-20 मार्च 27ला हा सत्याग्रह झाला होता। तर या सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्या काळात जो संघर्ष, त्या काळामध्ये जातीयवादी धर्मांध शक्तींच्या विरुद्ध जो संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि इतरांनी केला त्याची आठवण लोकांना व्हायला हवी, यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कमिटी आणि जाती अंतसंघर्ष समिती यांनी हे वर्ष राज्यभर नव्हे तर देशभर शताब्दी वर्ष म्हणून पाळण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याचा प्रारंभ जो आहे त्याचा प्रारंभ हा महाडपासून होणार आहे। तर त्यासाठी महाडला 19 तारखेला दुपारी एक राष्ट्रीय स्तरावरची परिषद होणार आहे ज्याच्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अखिल भारतीय सेक्रेटरी कॉम्रेड MA बेबी हे त्याला उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी जे आहेत ते त्याच्यामध्ये उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य कॉम्रेड डॉक्टर अशोक ढवळे आणि मार्क्सवादी पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड अजित नवले, त्याचबरोबर शाहीर संभाजी भगत हे देखील याच्यामध्ये येणार आहेत आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यामधून जवळपास 1000भर कार्यकर्ते लाल झेंडे निळे झेंडे घेऊन या परिषदेसाठी येणार आहेत आणि त्याचबरोबर ती परिषदेच्या वेळेस एक मोठी मिरवणूक 20 तारखेला निघणार आहे आणि हा ऐतिहासिक जो क्षण आहे, हा ऐतिहासिक क्षणाचा मध्ये भारतातले अनेक लोक यात सहभागी होणार आहेत। त्याच्यामध्ये जातीयंत संघर्ष समितीचे आपल्याला कल्पना आहे की आमच्यासोबत इथे शैलेंद्र कांबळे जे महाराष्ट्राचे निमंत्रक आहेत ते आहेत, ते आत्ताच नुकतेच या संदर्भात त्यांनी कलेक्टरला भेटलेले आहेत, कारण ज्यांनी पुढाकार घेतला कॉम्रेड RB मोरे यांचं स्मारक किंवा जे इतर सहकारी होते त्या सगळ्या विश्राम सावरकर असतील, वलंकर बाबा असतील, संभाजी तुकाराम गायकवाड असतील, तर ते स्मारक व्हावं या दृष्टीने सुरबाणा टिपणीस त्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्या संदर्भात देखील मागणी केलेली आहे। तर कलेक्टरशी काय हे झालं त्या संदर्भामध्ये शैलेंद्र कांबळे अधिक विस्ताराने सांगतील। तर काय सांगाल, कशा पद्धतीचं महाडच्या 14 तळ्याची ठिकाणी आपण परिषद घेत आहे, त्या परिषदेच्या माध्यमातून प्रबोधन जनजागृती देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे?
रायगड जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा आहे. म्हणून म्हणतात, दोनच राजे इथे जन्मले या पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर दुसरा चौदार तळ्यावर. त्या चौदार तळ्या सत्याग्रहाचा 100वा वर्धापन सुरू होत आहे आणि रायगडवासी फार सुदैवी आहेत की असे महान नेते ह्या जन्मभूमीत आले. त्यांचा हा ऐतिहासिक वारसा पुढे चालवण्यासाठी येत्या 19-20ला महाड जिथे घडलं, तिथं हा इतिहास घडवला. तो इतिहास म्हणजे चौदार तळ्याचा समतावादी पाण्याचा सत्याग्रह, दुसरा मनुस्मृती दहन. हे जे ऐतिहासिक कार्यक्रम समता झाले त्याचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी तयारीला सुरुवात झालेली आहे. आम्ही तिथं गेलो, पाहणी केली. संपूर्ण राज्यातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा राज्य कमिटी निर्णय घेतला. त्या निर्णयातून राज्यातून सर्व जिल्ह्यातून इथं प्रतिनिधी येणार आहेत, मोठे मोठे व्यक्ती येणार आहेत सांगितलं. आणि ती रायगड जिल्ह्याला फार मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे आणि त्यात आम्ही तयारीला लागलेलो आहोत. आणि पुढच्या हप्त्याभर आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रचार करून या जास्तीत जास्त लोकांना या परिषदेमध्ये आणि या अभिवादन रॅलीमध्ये सहभागी करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आणि हा मोठ्या प्रमाणे साजरा करून पुढील वर्षभरात आम्ही त्यांचा विचार, समतेचा विचार हा जनतेपर्यंत पोहोचवणार आहोत.